हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण रूप पाहतालो जनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाबर घुमादेवी वर सुखाचे आगर बाबर घुमादेवीवर बाबर घुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर घुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम ईसादी आलिया उळगाशा रंगरू ईसादी आलिया उळगाशा रंग धरू साथे आलिया ओळखा शारंगरू हे साथे आलिया ओळखा शारंगरू नाही तरी संसारो जाईल या नाही तरी संसारो जाईल
या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत नाही तरी संसारू जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल या मृग जळवत जाईल या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जळवत जाईल या मृग जळवत जाईल या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत हृदयाचे समसुख वेगळाची बाहुली हृदयाचे समसुख वेगळाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाची बाहुली विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अभ्राची जाऊली जायला या अभ्राची जाऊली जायला या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत अभ्राची साहुली जाईल या अभ्राची साहुली जाईल या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जायला या मृग जळवत जायला या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल या मृग जळवत जाईल या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले देव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले देव म्हणे पाहता पाहिले स्वप्ने जय जय जायला राया स्वप्ने जय जय जायला राया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत स्वप्नीचे चेईले जाईल या स्वप्नीचे चेईले जाईल या कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जायला राया मृग जळवत जायला राया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत माय बाप कवनाचे गणगोत पार घुमाए 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 हेलो साथी आली
मुळगा शारंग हे साथी आलिया मुळगा शारंग हे साथी आलिया मुळगा शारंग हे साथी आलिया मुळगा शारंग
विसाते अलिय ओळग शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची झाऊली जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंग गुरु प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंग गुरु प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम नमः दूधरे चरण संतानिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया पंजाबराने कथे गाय दाने कथे दारे दाने कथे दारे दाने कथे विस्तारू सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सान्विलांबुदाभं जगन्हितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळं तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सर्वेषां जम्बितं पुण्यदानं करालिरितं समाधितवर्धं नमामि गंगागिरयोगिरा शुचिः शीलः समोदक्ष सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी जनाबाई रामचंद्र पाटील काळे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण त्यांचा मुलगा अशोक रामचंद्र काळे हौशीराम रामचंद्र काळे मुलगी सौ शोभाताई बाबासाहेब निर्मळ नातू गणेश अशोक काळे संतोष अशोक काळे संदीप हौशीराम काळे समस्त काळे परिवार चे हौशीराम रामचंद्र काळे नेहमी बेटाच्या संपर्कामध्ये राहतात आणि प्लंबिंगचं काम करीत राहतात. पंढरपूरला मठामध्ये त्यांनी प्लंबिंगचं काम केलं होतं. काळे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्व नातेवाईक भजने मंडळ गायक वादक मंडळ श्राद्धाचं निमित्त आहेत. श्रद्धाया क्रियते इति श्राद्धः. श्राद्धाकरिता उपस्थित सर्व भक्तगण नातेवाईक श्राद्ध करण्याची पद्धत सनातन संस्कृतीमध्ये आहेत. सनातन संस्कृती ही पुरातन संस्कृती आहेत. कारण आत्मा कधी नष्ट होत नसतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदेन्त्य पुनश्शोचयति मारुत अच्छद्यो यमदाह्यो यमक्लेद्योषोश्च एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. आत्मा नित्य आहे, व्यापक आहे, अचल आहे, सनातन आहेत. आत्मा नष्ट होत नाही. पण आत्मा हा आसक्तीमुळं अज्ञानामुळं जीवदशेला प्राप्त झाल्यामुळं त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. अज्ञानामुळं तो शरीर धारण करतो. वास्तविक तो शरीर रहित आहेत. आतापर्यंत अनेक शरीर धारण केली, आपल्याला स्मरण नाही.
गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना हा योग जो मी तुला सांगतोय हा मी पूर्वी सूर्याला सांगितला होता, सूर्याने विवस्वांना सांगितला, मनुला सांगितला, मनुने इक्ष्वाकुला सांगितला. तेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो, अरे कृष्णा तुझा जन्म आजचा कालचा, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. सूर्य किती जुना आहे आणि तुझा जन्म तर आता आहे, माझ्यापेक्षा 2 वर्षांत मोठा आहे तू सांगतो मी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला सांगितलं, मनु एक शकुला सांगितलं. मनुचा काळ कोणता, सूर्याचा काळ कोणता, तू सूर्याला सांगतो. बुद्धीला पटत नाही. भगवंताने सांगितलं, अर्जुन आतापर्यंत माझे अनेक अवतार झाले, तुझेही अनेक जन्म झाले, तुला स्मरण नाही आणि मला स्मरण आहे. मागच्या जन्मातलं स्मरण आहे का आपल्याला? परवा संध्याकाळी काय खाल्लं हे देण्यात नाही. मागच्या जन्मातलं कुठं विसरवच काय. 2 महिला चर्चा करीत होत्या. एक म्हणली माझे पती कायमची विसरलो म्हणले. ते जर बाजारात गेले तर वांगे सांगितले बटाटे आणतात, मिरच्या सांगितले टमाटे आणतात. शेजारी म्हणले वांग्याच्या जागेवर बटाटे आले, मिरच्या जागेवर टमाटे, भाजी तर होतेच ना, काय फरक पडतोय म्हणजे. आमचे तर असे, ते जर बाजारात गेले मी जर पाठीमागून झाले, आमची दोघांची जर भेट झाली तर ते म्हणतात, बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. बघा स्मरणशक्ती. एक जण चालला होता पत्नीला मोटरसायकल घेऊन, पेट्रोल पंपावर उतरली ती खाली पेट्रोल टाकायला. यांनी पेट्रोल टाकलं, निघलं तसंच, ती राहिली पंपावरच. घरी गेला, पत्नीला म्हणलं चावी आण, चावी तिच्याकडं, घराला कुलूप, मागं वाद होत, पत्ता नाही, पत्नीकडं काय बे, ती राहिली पंपावरच. एक जण बेटा आला होता तसंच, बायको दिली मागं टाकून. बघा आता विसराळू माणसं कसे विसरतात. पूर्वजन्मीचं काय आठवायचं बरं. पूर्वजन्मीचं स्मरण होतं कधी कधी क्वचित काही लोकांना बरं का. अशी काही उदाहरणं पाहायला मिळतात की पूर्वजन्मीचं स्मरण झाल्याचे. आणि पूर्वजन्मीचे उदाहरणं पुराणामध्ये पाहायला मिळतात. जसं भीष्माचार्यांच्या पूर्वजन्मीचं उदाहरण येतं. भीष्माचार्य जे होते, भीष्माचार्य रणांगणामध्ये पडले, 57 दिवस अर्जुनाच्या बाणावर होते. का होते ते? 2 कारणं होती. एक तर भीष्माचार्यांची इच्छा होती अंतःसमयाला भगवंताचं दर्शन व्हावं. देहांत काले तुम सामने हो, वंशी बजा के मन को लुभाते. यही गीत गाकर मैं तन नाद त्यागो, गोविंद दामोदर माधवी. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. हे कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, बंसी की धुन सुनाना, जब प्राण तन से निकले.
अंत समयाला भगवंताचं दर्शन व्हावं. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, पण भीष्माचार्यांची इच्छा ती अंत समयाला भगवंताचं दर्शन व्हावं, एक कारण. दुसरं कारण होतं भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण भीष्माचार्य पूर्वजन्मीचे देव नावाचे वसू होते. अष्टवसूंपैकी देव नावाचे वसू होते आणि हे शापित वसू होते. काही चूक झाली यांच्याकडून, शाप दिला, दीर्घकाळ मृत्यूलोकात असेल. आणि यांनी जी चूक केली त्याला सहकार्य करणारे बाकीचे सप्तवसू होते. सगळ्यांना शाप दिले की तुम्ही सर्वच मृत्यूलोकात जातील, परंतु अपराध याचा मोठा असल्यामुळे सांगितलं तुला जास्त काळ राहावं लागेल. सर्वांनी क्षमा मागितली. त्यावेळेला सांगितलं गंगा माता तुम्हाला या शाप योजून मुक्त करतील, पण तो हा देवनाचा वसू आहेत, याचा अपराध जास्त आहे, हा दीर्घकाळ राहणार आहेत. म्हणून गंगेने आपले पुत्र पाण्यामध्ये सोडले. महाभारतामध्ये उदाहरण आपण पाहतो. शंतनूशी जेव्हा गंगेचा विवाह झाला, गंगेने सांगितलं मी जे काही करेल तुम्ही मला विरोध करायचा नाही. मग ती गंगा काय करायची, मुलगा झाला म्हणजे पाण्यात नेऊन सोडायची. असे 7 मुलं तिने पाण्यात सोडले. अशी कोणती आई आहे हो, मुलं जन्माला घालतील मुलं पाण्यात टाकून देते. गंगेने असं का केलं, तर त्याचं कारण आहे की त्यांना शापमुक्त करण्याकरता गंगेने ही क्रिया केलेली होती. 7 वसूंना पाण्यात सोडलं, 8व्यांदा शंतनूने अडवलं आणि गंगा निघून गेली. मग हा गंगापुत्र भीष्म, याचं नाव होतं देवव्रत. हा देवव्रत दीर्घकाळ या मृत्यूलोकामध्ये राहिला. म्हणून हा दिव्य लोकातून आलेला असल्यामुळं दिव्य लोकामध्ये जाण्याकरता उत्तरायणाची गरज आहे, कारण दक्षिणायनामध्ये रात्र असते. आणि म्हणून उत्तरायणाची वाट पाहिली भीष्माचार्यांनी. 57 दिवस अर्जुनाच्या बाणावर पडून होते महाराज. म्हणजे अशा काही पूर्वजन्मीच्या कथा पुराणामध्ये पाहायला मिळतात. पूर्वजन्म आणि पुनर्जन्माचा विचार शास्त्र करतं. आद्य शंकराचार्य सुद्धा वर्णन करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसार अनुसार कृपया पुनर्भजन्नम पुनर्भिमरणम पुनर्भजन्ने जठरेशनम संसारे खलुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नैने रक्षे पुनर्भजन्नम पुनर्भिमरणम पुनर्भजन्ने जठरेशनम. पुन्हा जन्मने, पुन्हा मरणे, पुन्हा मातेच्या जठरात येणे, यह संसार आहे. ही जन्म मरणाची प्रक्रिया चालू आहे.
आतापर्यंत किती जन्म झाले भान नाही. माझे ज्ञानोबाराय वर्णन करता, अरे बाबा तू मनुष्य जन्मात आला हे भाग्य आहे तिचं. गाढवाच्या जन्मात गेला असतं काही भजन करता आलं असतं का हो? गाढव भजन करतात का हो? हा, गाढव कधी भजन करीत नसतात. गाढव भजन करीतच नसतात. भजन माणसं करतात. खंते ते न करा होणे गाढव कुत्रा. मग गाढव कुत्र्याच्या जन्मात जावं लागेल असं कर्म करू नका. दुर्लभत्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः. तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्व, दुसरं मोक्षत्व, तिसरं आहे सत्संग. मनुष्यत्व म्हणजे शरीराने माणूस होणं हा भाग वेगळा आहे. त्या माणसात मनुष्यत्व असावं, नाही तर नाही तरी हीन पशु होणी. काही लोक पशुपेक्षाही हीन कर्म करतात. मग पशुपेक्षा हीन कर्म करणाऱ्याला काय माणूस व्हा? फक्त आकाराने तो माणूस दिसतोय. हातपाय, नाक, डोळे, कान सगळे इंद्रिय दिसत आहेत, याचा अर्थ मनुष्य झाला असं नाही आहे. आतमध्ये पशुत्व आहे, वृत्तीमध्ये पशुत्व आहेत. मग मनुष्यत्व महत्वाचं आहे. दुसरे मोक्षत्व, मनुष्य शरीर प्राप्त होणे, संसार बंधनातून मुक्त होण्याची इच्छा. आता मुक्त होण्याची इच्छा असली तरी योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं. योग्य मार्गदर्शन मिळण्याकरता सत्संग, महापुरुष संश्रय हा. मग माऊलीत सांगतात तू मनुष्य झाला हे भाग्य आहेत. पशु झाला असतं काय कळस होता? पशुला ज्ञान नाही आहे महाराज. आहार निद्रा भय ज्ञानम हे तेषां अधिको विशेषो ज्ञानेन पशुभिः समानः. माणसाला भोजनाची आवश्यकता आहे, पशूंना भोजनाची आवश्यकता आहे. माणसाला भय वाटतं, पशूंना भय वाटतं. माणसाला झोप येते, पशूंना झोप येते. माणसाला मुलं बाळ होतात, पशूंनाही पिल्लं होतात. मग वेगळेपणा काय आहेत? ज्ञानम हि तेषां अधिको विशेष. ज्ञान हा एक गुण माणसाकडे विशेष. ज्ञाने विना मुक्ती नाही हा सिद्धांत. ज्ञाने विना मुक्ती नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून वेद बोले हात उभारून. ज्ञाने विना मुक्त नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून. वेद हात उभारून सांगतात ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आणि ते ज्ञान मनुष्य शरीरात आहे. पशूंना काय ज्ञान आहे बरं? पशूंना ज्ञानच नाही का हो?
एखाद्या ठिकाणी खून झाला, दरोडा पडला तर श्वान पथक आणतात. श्वान पथकाद्वारे शोध लावतात. जो शोध माणसाला लागला नाही तो कुत्र्याने लावला. ज्ञाननी असं कसं काय म्हणा. साचूचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे प्रगटो होणे दाऊ. दूध आणि पाणी एकत्रित केलं तर राजहंस दूध पितो, पाणी शिल्लक ठेवतो. माणसाला करता येतं का तसं? माणसाला जर तसं करता आलं असतं तर दुधात भेसळच झाली नसती. दूध बाजूला आणि भेसळ बाजूला. असं माणसाला करता येत नाही, पण ते पक्षी करू शकतो, राजहंस करू शकतो. क्षीर निर्विभाग येतो हंस हंस बको बका. चंद्रामध्ये अमृत आहेत. चंद्रातलं अमृत चकोर पक्षी प्राशन करतो. चंद्रामृत दृष्टी बाळाचे गोर, रमणासी चारा सुरंगाचा, रमणासी चारा सुरंगाचा. बाळाचे गोर, रमणासी चारा सुरंगाचा, रमणासी चारा सुरंगाचा. चंद्रामृत दृष्टी बाळाचे गोर, चंद्रामृत तृप्ती पारणे गोरा, तृप्ती पारणे गोरा, चंद्रामृत तृप्ती पारणे गोरा. भ्रमरासी चारा सुगंधाचा, भ्रमरासी चारा सुगंधाचा. पारणे गोरा, भ्रमरासी सुगंधाचा, भ्रमरासी चकोर पक्षी चंद्रातलं अमृत प्राशन करतो. पण चंद्रात अमृत आहे का हो? गीता काय सांगते? यच्चंद्रमस्यच्चाग्नौ तत्तेज विद्धिमामकं गामाविश्य भूतानि धारयाम्य हमोजसाः पुष्णामि च औषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. चंद्रामध्ये पोषण शक्ती आहे. चंद्राच्या किरणातून जो श्राव होतो त्याद्वारे वनस्पतींचं पोषण होतं. वनस्पतीमध्ये जे रसतत्व येतात ते चंद्राच्या प्रकाशातून येतात. वनस्पतीच्या रसामध्ये औषधी गुण जे येतात ना, सोमो भूत्वा रसात्मकः. पुष्णामी च औषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः. वनस्पतीमध्ये औषधी गुण चंद्रातून येतात. आयुर्वेद शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर आयुर्वेद शास्त्र सांगतं विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रावर काढावी. का? तर त्या नक्षत्राचा संबंध चंद्राशी येतो आणि त्या नक्षत्रानुसार चंद्रातून होणारा जो स्राव असतो त्याचं असणारं प्रमाण, त्याचा रसतत्वाशी संबंध येतो. म्हणून ती वनस्पती त्या नक्षत्रात काढावी. आयुर्वेदामध्ये खूप बारकाव्या असतात. कोणत्या मातीतून ती वनस्पती आलेली कोणत्या रोगाला कारणीभूत असेल, हवामानाचाही परिणाम त्या औषधी तत्वावर होतो, मातीचा परिणाम त्या औषधी तत्वावर होतो. पुन्हा वनस्पतीमध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. जसं मनुष्यामध्ये स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी असतात, तसे वनस्पतीमध्ये सुद्धा 3 प्रकार असतात. स्त्रीलिंगी, मादी, नर आणि नपुंसकही असतं त्याच्यामध्ये. ज्वारीमध्ये बघा आपण तो गोसाई निघले, गोसाई. हा गोसाई काय आहे? हा नपुंसकीत. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी हे 3 प्रकारे वनस्पतीमध्ये सुद्धा प्रकार पाहायला मिळतात. कोणती वनस्पती कोणास उपयुक्त आहे याचं सर्व वर्णन आयुर्वेद ग्रंथामध्ये येतं. आणि म्हणून विशिष्ट नक्षत्रावर का काढायची त्याचंही वर्णन आयुर्वेदामध्ये येतं. त्या नक्षत्राचा चंद्राशी संबंध येतो. समुद्राला भरती ओटीला कारण चंद्र आहेत. चंद्र समुद्राच्या पाण्याचं आकर्षण करतो.
पौर्णिमेला मोठी भरती येते, अमावस्येला ओटी येते. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, त्या रक्तात सुद्धा जलतत्व आहेत आणि म्हणून त्याचा परिणाम निश्चित चंद्राचा परिणाम त्याच्यावर देखील होतो, पण तो परिणाम सूक्ष्म असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते लक्षात येण्यासारखं आहे. म्हणून अशा प्रकारे मी सांगत होतो, चकोर नावाचा पक्षी चंद्रातील अमृत प्राशन करतो. जे चंद्रावर जाऊन आले त्यांना अजून पाणीच सापडेना, पण चंद्रात अमृत आहेत असं वर्णन शास्त्र करतं, संत करतात. गीताही सांगते, तुकाराम महाराजही सांगतात. पण ते चकोर पक्षाला साधलं, माणसाला साधलं नाही. आणि म्हणून मनुष्य हा ज्ञानी आहे, पक्षी ज्ञानी नाही असं म्हणता येणार नाही. पण जरी पशुपक्ष्यांना काही विशिष्ट कार्यापुरतं ज्ञान असेल तरी अमर्याद ज्ञान पशूंचं नाही आहेत. मनुष्याचं ज्ञान हे अमर्याद आहे. ज्या ज्ञानाद्वारे मनुष्य संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो ते ज्ञान फक्त मनुष्याकडे आहे. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, अरे बाबा तू मनुष्य झालाय, तुझं भाग्य आहे, म्हणून तू भगवंताची प्राप्ती कर, नाहीतर तुझा संसार व्यर्थ जाईल. प्रथम चरणामध्ये
घुमाई दोबार घुमाई दोबार घुमाई दोबार 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 साथ आल्या ओळगा शारंग धरून आहे ते संसार जाईल रया विढाला सकारी शंकरराव पाटील चंदने यांच्याकडून 1111 रुपये पुण्यतिथी करता आणि सकारी शंकरराव चंदने यांच्याकडून आळंदीच्या कामाकरिता 3111 रुपये. धन्यवाद. जयवंत विष्णू काळे आमटी करता 500 रुपये. कैलासवासी जनाबाई रामचंद्र काळे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. हौशीराम रामचंद्र काळे, त्यांचे बंधू अशोक रामचंद्र काळे, समस्त काळे परिवार, समस्त ग्रामस्थ, हिंगोणी. मंदिराचं काम चालू आहे, थोडं राहिलं आहे. काही लोकांच्या वर्गण्या पण बाकी आहेत. तुम्ही वर्गणीतले काम कसं काय होईल बरं? बऱ्याच वर्षापासून मंदिर टांगलं आहेत. आता मंदिर झाल्याशिवाय सप्ताह बंद पडला ना, त्यामुळं मंदिर होईना, त्यामुळे सप्ताह बंद पडला आणि वर्गणे लोक देईना, मंदिर होईना. राहिलेल्याने देऊन टाका. गरीब गरीब लोक राहिलेले दिसतात घरी. प्यायला पाणी मिळत नव्हतं. भगवंताच्या कृपेने एवढी सगळी व्यवस्था आहेत. पाटाचं पाणी आहेत, पाऊसही चांगला आहे. सर्वांनीच वर्गणी लवकरात लवकर द्यावी, म्हणजे मंदिराचं काम लवकर सुरू होईल. विढाला विढाला या ठिकाणी माननीय आमदार बोरनारे सरांच्या वतीनं संजूभाऊ बोरनारे उपस्थित झालेले आहेत. बाबासाहेब वडील जगताप, राजू पाटील साळुंके, हिंगे पाटील, सर्वांना धन्यवाद. विढाला कैलासवासी जनाबाई रामचंद्र काळे यांच्या स्मरणार्थ हौशीराम रामचंद्र काळे यांच्याकडून गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांची 3 फूट उंचीची मूर्ती मंदिराकरिता भेट. या मंदिरामध्ये नारायणगिरी महाराजांची मूर्ती पण बसवणार आहेत आणि ती मूर्ती त्यांनी दिलेली आहे. तर मंदिराचं राहिलेलं काम सर्वांनी मिळून लवकर पूर्ण करा. राहिलेली वर्गणी लवकर जमा करा. आपलं घर लवकर व्हावं असे आपण प्रयत्न करतो ना. लग्न चांगलं व्हावं त्याच्याकरता किती प्रयत्न करतो, रात्रंदिवस झटतो. 2 एकर गहाण टाकली तरी चालेल, पण लग्न असं थाटातच झालं पाहिजे. मंदिराकरता काय झालं बरं? बरं खाणं पिणं बंद आहे का हो? कोणी म्हणजे अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस झाला, नुकसान झालं, मग दारू पिणारे दारू बंद आहे का? आपल्या गावात नाही पिणार म्हणा कोणी? नाही आहे ना? नक्की?
त्याच्याकरता किती पैसे जातो बरं? चहामध्ये किती पैसे जातो? तंबाखूमध्ये किती पैसे जातो? बिडी पिणारी सोडतात का हो? मग भजन आपण का सोड, परमार्थ का सोडावा? मग मंदिर लवकरात लवकर व्हावं, सर्व ग्रामस्थांनी त्याकरता लवकर सहकार्य करून, का मंदिर इतके दिवस ठेवणं योग्य नाही आहे. एकदा काम चालू झालं तर वेळच झालं पाहिजे, कारण ती मूर्ती काढून बाजूला ठेवलेली आहेत. मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवत नसतात. हलवलं तर ते लवकर विधी केला पाहिजे त्याचा. इतके दिवस मूर्ती ठेवणं हे योग्य नसतं गावाच्या दृष्टिकोनातून. म्हणून लवकरात लवकर आपलं काम होईल, लवकरात लवकर प्राणप्रतिष्ठा होईल अशी अपेक्षा आहे. विठाला हो, श्री बाबासाहेब पाटील नावले झेंडेकर यांच्याकडून 2100 रुपये आळंदीच्या बांधकामाकरता. बरं, तुमचं मंदिराचं काम चालू असल्यामुळं आपल्याला आळंदीला काही मागता येईना. गावकरी सप्ताही करेना, सप्ताही बंद पडला. सप्ताह का बंद पडला? म्हणजे मंदिराचं काम चालू आहे. किती दिवस चालायचं? 10 वर्षापासून का? एसाती आल्या ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रे. ज्ञानोबाराय सांगतात, नरदेहरूपी साथीला आला त्या परमात्म्याची प्राप्ती कर, अन्यथा संसार व्यर्थ येईल. फटगाढवाच्या लेखा तुझा संसार गेला भुका. हे साथे नरदेहरूपी साथ प्राप्त झाले. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साथी पाहायला मिळतात. कांदा बटाटे साथ वेगळी, भाजीपाल्यात साथ वेगळी, धान्य दुकानदार साथ वेगळी, कापड दुकानदार साथ वेगळी, वेगवेगळ्या साथी असतात. बाजार आहे, बाजार काय नाही मिळत बरं. आपल्याला जे घ्यायचं तेवढं घेतो आपण. सगळा बाजार खरेदी नाही करीत, गरज आहे नाही. पण बाजारात चांगल्या गोष्टी येतात, वाईटही गोष्टी येतात. बाजारामध्ये बोंबिलाची पण साथ आहे. आता बाजार येतो तिथं काय नाही म्हणणार बरं. तुला नाही घ्यायचं नको जाऊ त्या गलीला. हा गेला लागतं मांडायला, हे काय आणलं सगळा वास येतो. तुला काय घेणं म्हणजे मला ग्राहक मिळतो, मी विकतो. तुला नसत पडत, नको येऊ इकडं. तसा संसार बाजारच आहे. संसारात सगळ्या प्रकारचे लोक पाहायला मिळतात. चांगलेही पाहायला मिळतात, वाईटही पाहायला मिळतात. आपल्याला काय घ्यायचं आहे आपण ठरवायचं असतं. आणि मग अशा प्रकारे नरदेहरूपी साथ तुला प्राप्त झाली. या नरदेहरूपी साथीला प्राप्त होणारा पदार्थ म्हणजे भगवत प्राप्ती आहे. मग येसा ते आलिया ओळगा शारंग धरो, नाही तरे संसारू जाईल रया. नाही तर तुझा संसार व्यर्थ जाईल महाराज. कारण ज्यांच्याकरता तू हे सर्व काही करतोय, ज्यांना तू माझं म्हणतोय, खरं ते तुझे नाही बरं का. एक मुलगा होता, गावाच्या बाहेर आश्रम होता. त्या आश्रमात जायचा, सेवा करायचा. हळूहळू मोठा झाला, लग्न झालं, पत्नी घरात आली, संसाराचा बोजा पडला, आश्रमात जायचं बंद झालं. बऱ्याच वर्षानंतर एक दिवस आश्रमात गेला. महाराजांनी विचारलं, अरे इतके दिवस? पूर्वी दररोज येत होता. नाही म्हणले, महाराज फार जबाबदाऱ्या पडल्या. मग जबाबदारी जरी पडल्या तर महिन्या 2 महिन्यातून एखादा चक्कर, 5-6 महिन्यातून, इतक्या वर्षानंतर काय करावं म्हणलं. पत्नी आहेत, आई आहेत, बाप आहेत, आजी आहेत, सगळ्यांची सेवा करावी लागते. आणि घरात करता मी एकटा आहेत. एवढं त्यांचं प्रेम, ते सुद्धा कुठं हिंडता म्हणले. अरे बाबा कशाचं प्रेम, सगळे स्वार्थी लोक आहेत. म्हणजे असं कसं काय? माझी पत्नी असं एवढं प्रेम आहे की ती माझ्याशिवाय काही खात पण नाही म्हणले. याला काय माहिती, या ड्युटी करते काय काय करू का तिथे. सांगितलं, अरे बाबा असं काही नसतं. जन हे सुखाचे गिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, हे
राहती निराळी रांडा पोरे निराळी रांडा पोरे निराळी रांडा पोरे राहती निराळी रांडा पोरे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडा पोरे सगळं. हा म्हणला तुम्ही जरी काही म्हणत असले माझ्या बाबतीत तसं नाही आहे. इकडे म्हणजे 7-8 दिवस तुला एक प्राणायाम शिकवतो मी. त्याला श्वास रोखण्याची प्रक्रिया शिकवली. प्रयोग करून पहा म्हणलं. पत्नीला म्हणला ड्युटीवर जायच्या अगोदर आज मला बासुंदी खायची इच्छा आहे म्हणले. स्वयंपाक करून ठेव, बासुंदी करून ठेव. तिकडं आल्यानंतर तिथून आल्यानंतर गरम गरम दुसरं करता येईल, बाकीचं काय करायचं. आज ड्युटीहून आला, पत्नी लागली स्वयंपाकाला. थोडा आराम करतो म्हणले. ती लागली स्वयंपाकाला. स्वयंपाक झाला, ती जेवायला बोलवायला आली. याच्या श्वास बंद नव्ह, श्वास बंद, नाळी बंद पडली. तिला वाटलं गेले का काय. आता एक तर संध्याकाळ झाली, आता मग उद्याच होईल. रात्रभर तसंच ती किचनमध्ये गेली आणि ती बासुंदी पिऊन टाकली अगोदर. पूर्ण पातेलभर बासुंदी पिऊन टाकली. तिला वाटलं आता उद्यापर्यंत जेवण नाही मिळत आता. बासुंदी पिऊन मग आली बाहेर, लागली मोठ्या मोठ्याने रडायला. हे कसं झालं, अरे देवा मी गेले असत बरं झालं सणा, यांना कसं नेलं, माझं कुंकू पुसलं. अरे लागली रडायला. आईला कळलं, आई लागली रडायला, बाप लागला रडायला. आजी म्हणले देवा माझी कुठं चिठ्ठी हरवली, मी तर वाटच पाहून होते ना, माझ्या नातवाला कसं नेलं. सगळेच रडत आहेत. तेवढ्यात महाराज आले. बघा ना महाराज, तुमच्या आश्रमात येत होताना, तुमची सेवा करीत होताना कसं झालं हे, काहीतरी करा ना महाराज, तुमचा शिष्य होता ना. लागले रडायला. महाराज म्हणले याला मी जिवंत करू शकतो. म्हणले महाराज तुमचे फार उपकार होतील. दूध आणा म्हणले गिलासभर. दूध आणलं, त्या दुधामध्ये काहीतरी मंत्र टाकला. हे दूध जो पेईल तो मरेल आणि हा जिवंत होईल म्हणले. घ्या, कोण घेत आहे. पत्नीला सांगितलं, तू म्हणत मी गेले तर चाललं असतं, पण माझे पती गेलेत, तुम्ही घ्या, तुम्ही मारा, जिवंत होईल. ती म्हणले पण मी गेल्याची बातमी जर माझ्या बापाला कळाली तर त्यांना अटकच येईल, तर मला नाही घेता येणार म्हणले. आईला सांगितलं तुम्ही घ्या मुलाकरता. तुम्ही म्हणले तर मी गेले असत बरं झालं असते, माझ्या मुलाला का नेलं. आई म्हणली मी जर घेतलं तर यांचं कोण पाहिल. मग बापाला सांगितलं तुम्ही घ्या, तर मी घेतलं ही रणकी होईल. काही बहाणे लोकांना कारण सांगायला. आजीबाई तुम्ही घ्या नातवा करता. तुम्ही म्हणल्या होत्या ना की माझी कोणा चिठ्ठी हरवली, तुमची चिठ्ठी घेऊन आलो मी आता. हे दूध घ्या, दूध घेतलं तुम्ही मराल ना, तो जिवंत होईल नातवा करता. काय बिघडलं तुम्हाला. ती आजी म्हणली बाबा मला काय मारायला लागो तू, मग जगून तरी काय करणार, 2 दिवस जगेल तेवढंच पाहिजे. पाहते तरी काय आता, दिसायलाच कमी झालंय, ऐकायला कमी झालंय. कोणीच घेईना महाराज. महाराज म्हणले मग मी घेऊ का. हो महाराज तुमचे उपकार होतील. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारे. संत हे जगाच्या कल्याणाकरता असतात महाराज. खरोखर तुम्ही जर घेतलं ना तर आम्ही तुमची इथं मोठी समाधी बांधू, मोठं मंदिर बांधून दरवर्षी पुण्यतिथी साजरी करीत जाऊ. महाराज म्हणजे ठीक आहे, हा ना ते दूध माझ्याकडं. ते दूध घेतलं महाराजांनी पिऊन टाकलं. ते दूधच होतं, त्याच्यामुळे कुठं काय होतं. फक्त परीक्षा पाहिली यांचं काय प्रेम आहे म्हणून. त्याला थाप मारली उठ, हा सगळं ऐकत होता, याने फक्त श्वास बंद केलेला होता. याच्या लक्षात आलं, त्याला सांगितलं सांग कोण आहे तुझं. कळो येलांत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळी रांडा पुरे सगळं. आणि म्हणून मला सह्यसा ते आल्या ओळगा शारंग धरू.
नाहीतरी संसारू जाईल रया. ज्यांना तू माझे म्हणतो ना ते माता पिता गणगोत हे तुझे नाही, हे मृग जळवत आहे द्वितीय चरणामध्ये. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. मृगजळवत जाईल रया, मृगजळवत जाईल रया, मृगजळवत जाईल रया, मृगजळवत जाईल रया. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. कवनाचे मायबाप कवनाचे गणवत, मृग जळवत जाईल रया. हे मृगजळाप्रमाणे नष्ट होणारे आहेत, हे आपले नाही आहेत. मग आपण याला आपलं मांडतोय किती काळ बरं. गंगेमध्ये वाळू आहे बघा, एक खळा कोणते डोंगरावरून, एक खळा कोणते डोंगरावरून, कुठून कुठून जमा झाले ते. स्पीडचं पाणी असतं तिथं गोटे गोटे गोळा होतात. थोडं पाणी स्पीड कमी झालं की त्याच्यापेक्षा थोडे छोटे गोटे तयार गोळा होतात. आणखी स्पीड कमी झाली जाळ वाळू तयार गोळा होती. आणखी स्पीड कमी झालं थोडा आणखी बारीक वाळू गोळा होती. आणखी स्पीड कमी झाली घेसू गोळा होती. आणखी स्पीड कमी झालं मग पोयटा गोळा होतो. एक खळा कोणत्या डोंगरावरचा, एक खळा कोणत्या डोंगरावरचा, आणि सगळे एकत्रित आले ते. मग कोणी बांधकामाला नेली, एखाद्याने बंगल्याला नेली वाळू, एखाद्याने मंदिराला नेली, कोणी कोणत्या कामाला नेली, कोणी गटाराच्या कामाला नेली. आता पुन्हा त्या वाळूच्या खड्यांची गाठ होईल का कधी? 1000 वर्षात तरी, लाख वर्षात तरी गाठ होईल का? मग काही काळापुरते ते एकत्रित आले, तसे काही काळापुरते आपण एकत्रित आलोय. मागच्या जन्मात कुठं होतो माहिती नाही, पुढच्या जन्मामध्ये कुठं असणार ते माहिती नाही. मग आता एकत्रित आलेलो आहेत फक्त त्या वाळूच्या खड्यासारखे. त्याला म्हणतो हे माझे आहेत. कुठपर्यंत तुझे असणार आहेत महाराज? आणि म्हणून सांगितलं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. हे मृगजळाप्रमाणे नष्ट होणार आहेत, याच्यात अडकून चालणार नाही. जीवाची उत्क्रांती व्हावी, कल्याण व्हावं असं वाटत असेल तर यात अडकून चालणार नाही. मग काही लोक विषय भोगामध्ये अडकले, ऐश्वर्यामध्ये, घर दार बायका मुलं सगळं मजेत आहेत, पैसा आहेत, काय गरज आहे देवन धर्म? सांगितले बाबा हे सुद्धा किती वेळ टिकतील तुला. मोठे मोठे कोट्याधीश अब्जाधीश रोडपती झाले, कळकटलेले कपडे विंटोय वैजापूरला शहरात. हे का आपला परिचय काय तुम्ही ओळखीत नाही का? तुम्ही पेपरला नाव नव्हतं वाचलं का आपलं? 100 एकराचा मालक होतो,
100 एकराचा मालक होता ना, आता हिंडतो वैजापूर गल्लीमध्ये सगळ्या जमीन विकून मोकळा. राहिले का प्रॉपर्टी? रावणाची सुद्धा राहिली नाही. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी सोन्याची घरं होती. पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. सिकंदर जपला दुनिया से तो दोनों हात खाली थे. सिकंदर सुद्धा खाली मोकळे हात सोडूनच जावं लागलं. मग विषय भोगामध्ये असणार जे सुख आहे ते बेगळाच्या बाहुलीप्रमाणे आणि आभाळाच्या सावलीप्रमाणे आहे. तृतीय चरणामध्ये विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. अभ्राची सावली जाईल लया. अभ्राची सावली जाईल लया. अभ्राची सावली जाईल रे. अभ्राची सावली जाईल लया. अभ्राची सावली जाईल लया. अभ्राची सावली जाईल लया. अभ्राची सावली जाईल रे. अभ्राची सावली जाईल लया. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. 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 विषयाचे समसुख बेगळाची बाहुली. अभराची सावली जायला नाही. 12:30 झाले. पुढे एक कार्यक्रम आहे अजून. एक भोजळ्याला कार्यक्रम आहे, दुसरा नगरला आहेत. मग आवरून घेऊ, लांबवीत नाही मी. विषयाचे समसुख बेगळाची बाहुली. अभराची सावली जायला नाही. विषयाचं सुख हे बेगळाच्या बाहुलीप्रमाणे आबाळाच्या सावलीप्रमाणे आहे. आबाळाची सावली किती टेकणार आहे बरं. आबाळाची सावली पडली आणि झोपेच मोडून टाकली. पडली मला सावली. आता झाला आबाळ बाजूला, आला उन्हात परत. बेगळाची बाहुली टिकणारी नाही, आबाळाची सावली टिकणार नाही. तसं विषय भोगाचं सुख टिकणार नाही. एकाला मुलबाळ होत नव्हतं. लग्नानंतर 15 वर्षानंतर मुलगा झाला. इतका आनंद झाला, मोठा उत्सव सुरू केला त्यांनी. 5वी बारीचा कार्यक्रम मोठा करायचा म्हणले. गावागावची भजनी मंडळ बोलवली. खूप तयारी, जंगी तयारी. आणि तिकून निरोप आला, सासूबाई गेली. एवढ्या सगळ्या आनंदावर विरजन. कोणत्या वेळेला कोणत्या आनंदावर विरजन पडले या संसारामध्ये काही सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून हे आबाळाच्या सावलीप्रमाणे कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकतं. दुसरं उदाहरण स्वप्नाचं दिलं ज्ञानोबारायांनी. एका माणसाला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये लॉटरी लागली 10 कोटी रुपयाची. बरं का.
10 कोटी रुपयाची लॉटरी लागली. आता आपण तरी कमी कशाला सांगा, आपलं कुठं केश शोधून द्यायचे. त्यांनी बंगला घेतला, गाडी घेतली, 10-5 एकर जमीन घेतली, बागायत जमीन. त्याला वाटलं गाडी झाली, बंगला झाला, जमीन झाली, दरिद्रीच गेली. तेवढ्यात पण हाक मारली, उठा किती वेळ झोपताय, दिवसभर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाडक्या गोधडीवर पडलेला. कशाचे 10 कोटी, कशाचं काय. जाग झाल्यानंतर स्वप्न ज्याप्रमाणे सत्य राहत नाही, त्याप्रमाणे जीव जेव्हा अज्ञान रूपी निद्रेतून जागा होतो त्यावेळेला त्याच्याकरता जगत देखील सत्य राहत नाही. शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा 12 तारखेला पुण्यतिथीच्या या निमित्ताने सप्ताह सुरू होतोय. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर. 18 डिसेंबरला गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहेत आणि 19 डिसेंबरला काला आहेत. 12 डिसेंबरला सुरुवात आहेत आणि आपली पंगत 13 तारखेला आहेत. कांगोणी, हिंगोणी आणि खोपडी. दुपारच्या पंक्तीमध्ये कांगोणी आहेत, संध्याकाळच्या पंक्तीमध्ये हिंगोणी आणि खोपडी आहेत 13 तारखेला. आणि काल्याच्या दिवशी परिसरातले गावं लाळगाव, सावकेळगंगा, डोकनांदूर, पुरणगाव, बाभुळगाव, लागगंगा, डोनगाव, बाप्तारा, गोयेगाव, भऊर, डवाळा, खंबाळा, नगिना, पिंपळगाव हे सगळे काल्याच्या दिवशी आहेत. ज्या ज्या दिवशी ज्यांच्या पंक्ती आहेत त्या त्या दिवशी त्यांनी भाकरी घेऊन यायच्या आहेत. नारायणपूर 16 तारखेला आहेत. नारायणपूरची पंगत 16 तारखेला दुपारच्या पंक्तीमध्ये आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना जी जी पंगत आहे त्या त्या दिवशी त्यांनी पंक्ती आणाव्या, भाकरी घेऊन याव्यात. आणि भाकरीबरोबर आमटी लागेल ना. मग आमटीच्या मसाल्याकरता थोडेफार पैसे घेऊन आमटी आपण बेटातच बनवतो. पण भाकरी आणताना भाकरीबरोबर आमटी करता थोडीफार रक्कम गोळा करून आणा की जेणेकरून आमटीचंही काम त्यामध्ये होईल. तर अशा प्रकारे भौरचे महिला मंडळ यांनी चहा करता साखर आणि चहापत्ती किती आहे? साखर आणि चहापत्ती देत असतात. त्यांनी
त्या ठिकाणी 1 क्विंटल साखर 5 किलो बच्चा आणि 5 किलो चहा पावडर हे पारायण करणाऱ्यांकरता चहा करण्याकरता 7 दिवसाच्या चहा करता 1 क्विंटल साखर 5 किलो चहा पावडर भाऊरच्या सेवेकरी महिला मंडळीने दिलेल्या आहेत. त्यांना धन्यवाद. आणि 3100 रुपये त्यांनी आमटी करता देखील दिलेले आहेत, त्याबद्दलही धन्यवाद. म्हणून 12 तारखेला सप्ताह सुरू होतो. ज्याला पारायणाला बसायचं असेल त्यांनी 12 तारखेला सकाळी लवकर यावं. 12 तारखेला पारायण सुरू होईल. आपापले ग्रंथ सोबत घेऊन यावेत, अंतरापांघरायचे कपडे सोबत घेऊन यावेत. आणि 18 तारखेला पुण्यतिथी आहेत. 18 तारखेला संध्याकाळी 4 वाजता कीर्तन होईल. कारण थोडं लवकर कीर्तन करू आपण. बिबट्याचा धाक काही लोकांना, बिबट्याच्या धाकामुळे काही लोक बाहेर पडत नाही संध्याकाळी. म्हणून आपण रात्र व्हायच्या अगोदर कार्यक्रम उरकून घेऊ, म्हणजे घरी जायला मोकळे. आणि 19 तारखेला काला आहे. सुखदेव पटेल काळे आमटी करता 1100 रुपये दिले, धन्यवाद. काळे परिवाराच्या वतीनं विढाला विढाला महिला मंडळ, सेवेकरी महिला मंडळाच्या वतीने कोणतरी एक जण या. वर सगळे या, या सर्व मिळून हात लावा. हिंगोणी महिला मंडळ, हिंगोणी सेवेकरी महिला मंडळ त्यांनी इकडे यायचं आहेत. त्यांना या ठिकाणी सर्व मिळून एक नारळ दिले जाईल. नारळनी काय मूर्ती. चला या, गाडी ड्रायव्हर पण या. या हात लावा असं. इकडे बघा, ए फोटो काढा. बर चला चला. महिला मंडळ, सेवेकरी महिला मंडळ प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला बेटामध्ये सेवेला येणारं सेवेकरी महिला मंडळ. विढाला 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 विठला 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 विठला. ओ थांबा थांबा, उठू नका कोणी. महिला मंडळ जागे बसा. ऐसा ते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चैले जायला. महिला मंडळ थांबले, नारळ आणले. आता सगळ्यांना पुरते पण तेवढे, नाही काही न दिले काही न राहिलं नाही पाहिजे. ड्रायव्हर घ्या. जय जय जय